हाऊ आर यू? फाईन? व्हेरी नाईस. आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? हो विद्यार्थ्यांनो, अभ्यास करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत मार्जिन क्वेश्चन पेज नंबर 13 वरचे. ही जी कविता दिलेली आहे, पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, याच्या बाजूला म्हणजे पान नंबर 13 वर मार्जिन दिलेली आहे. त्या मार्जिन मध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थ्यांनो, आणि त्याची आपण आज उत्तरं पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स? झाडं जी आहेत ती पक्ष्यांना आणि प्राण्यांना कशा प्रकारे मदत करत असतात? ट्रीज प्रोव्हाइड शेड टू ॲनिमल्स अँड अ प्लेस फॉर बर्ड्स टू मेक देअर नेस्ट. प्राण्यांना सावली उपलब्ध करून देतात आणि पक्ष्यांना त्यांची घरटी बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. त्यांच्या फांद्यांवर आपल्याला घरटी पक्ष्यांची बघायला मिळतात विद्यार्थ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बीइंग्स? आता झाडं जी आहेत ती फक्त पशु पक्षी आणि प्राण्यांनाच मदत करतात का? तर नाही विद्यार्थ्यांनो, ते मनुष्य प्राण्यांना सुद्धा मदत करत असतात. ट्रीज ऑफर फ्रूट, leaves and wood to make human houses. झाडं मनुष्य प्राण्यांना फळं देतात, पानं देतात, लाकूड उपलब्ध करून देतात. कशासाठी? मानवाला घर बांधण्यासाठी. थर्ड क्वेश्चन, which part of the trees glow first at sunrise? या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय? which part of the trees, झाडाचा असा कोणता भाग glow first at सनराईज, कोणत्या झाडाच्या भागाला सर्वप्रथम काय मिळतं? सनराईज मिळतो. तर ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. झाडाची जी पानं हिरवी दिसतात ना विद्यार्थ्यांनो, ती केवळ सूर्यप्रकाशामुळेच. व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स? आता झाडं जी आहेत ती लहान मुलांना सुद्धा मदत करत असतात. तर कशा स्वरूपामध्ये? ललबाय. ललबाय म्हणजे काय? अंगाईगीत. Trees sung lullaby by the sound of their leaves to make the child sleep. झाडांच्या पानांची जी सळसळ असते, त्या सळसळीलाच कवीने काय म्हटलेलं आहे? अंगाई गीत. म्हणजेच काय? ललबाय. आई ज्याप्रमाणे लहान मुलाला अंगाई गीत गाऊन जोजवत झोपवत असते, त्याचप्रमाणे झाडं सुद्धा त्यांच्या पानांचा आवाज जो आहे त्याची उपमा अंगाई गीताशी केलेली आहे. आणि म्हणून मग झाडं जी पानांची सळसळ करतो ते लहान मुलांना झोपवण्यासाठी करतो, असं कवीने उपमा देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, व्हॉट डज द पोएट कॉल ट्री काइंडेस्ट थिंग? व्हाय? व्हाय म्हणजे का? मग झाडाला काइंडेस्ट का म्हटलेलं आहे? प्रामाणिक असं का म्हटलंय? बिकॉज द ट्रीज ग्रो पीसफुली विदाउट हार्मिंग अदर्स. कोणालाच त्रास न देता झाड जे आहे ते त्याचं काय करत असतं? शांततेत वाढत असतं. ट्री ग्रो पीसफुली म्हणजेच काय? झाड त्याचा शांततेने वाढत असतं. विदाउट हार्मिंग अदर्स, कोणाला त्रास देत नाही. म्हणून मग झाडाला काय म्हटलं आहे? काइंडेस्ट थिंग्स. ओके, समजलं? पुढचं आता या ठिकाणी पान नंबर 14 वर विद्यार्थ्यांनो इंग्लिश वर्कशॉप आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. आता हे जे शब्द दिले आहेत, दे हॅव गिवन द वर्ड्स A to E and you have to pick out the same pronunciation words, that is called rhyming words. यमक जुळणारे शब्द कवितेमधून शोधायचे. शब्द त्यांनी दिलेले, त्या शब्दाला यमक जुळतील असे 2 शब्द जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे? कवितेमधून शोधायचे. आणि पुढचा जो प्रश्न आहे, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आणि कवितेमध्ये अशा कोणत्या ओळी आलेल्या आहेत त्या की ज्या वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये लगेच चित्र समोर दिसतं, आपल्याला उभं राहतं, आपल्या मनात चित्र उभं राहतं की अरे हे असं आहे. तर अशा सुद्धा काय करायच्या विद्यार्थ्यांनो? 1, 2, 3, 4 आणि 5 ओळी काय करायच्या आहेत या ठिकाणी कवितेमधूनच शोधून लिहायच्या आहेत. तिसरा प्रश्न आहे, द पोएट रेफर्स टू ट्री ॲज द काइंडेस्ट थिंग फ्रॉम द पोएम
pick out 5 facts which prove the kindness of tree towards others. म्हणजे झाड हे प्रामाणिक आहे ते कशावरून आपण सिद्ध करू शकतो. त्या कवितेमध्ये आलेली 5 जे फॅक्ट्स आहेत, ते उदाहरणं आहे ज्याच्यामधून झाड प्रामाणिकच आहे हे आपल्याला समजतं. हे 5 फॅक्ट्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. हा इंग्लिश वर्कशॉप पान नंबर 14 वर आहे. तर त्याची उत्तरं बघा. रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारी शब्द. पहिला शब्द काय दिलेला होता? फन. तर कवितेमध्ये कोणते 2 शब्द आपण शोधलेत? बिगन, सन. नो, नो, ग्रो. नाऊ, काऊ, बो. साइट, लाईट, नाईट. फ्लाय, स्काय, ललबाय. तर अशा प्रकारे हे याचा जो दिलेला शब्द असतो त्याच्याशी यमक जुळणारे शब्द हे कवितेमधून शोधायला लावलेली होती. ही 5 जे आहे ते शब्द तुम्ही वहीमध्ये लिहायचे, यमक जुळणारी. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. अशा कोणत्या ओळी आहे की ज्या वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये लगेच चित्र उभं राहतं. तर पहिलं जे आहे बघा, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. स्प्रिंग सीझन मध्ये नवीन पालवी फुटते. न्यू बर्ड्स, ती हिरवीगार असते. तर आपल्याला डोळ्यासमोर लगेच चित्र उभं राहतं, हिरवी हिरवीगार पालवी फुटलेली असते की. पुढचं आहे वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. जेव्हा चंद्र आकाशामध्ये काय करतो? तरंगतो. आपल्याला लगेच डोळ्यासमोर चित्र दिसतं की आकाशामध्ये अरे चंद्र तरंगताना दिसतोय. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बो. झाडाच्या फांदीवर पक्ष्यांनी घरटी बांधलेली आहेत. ही लाईन सुद्धा कवितेमध्ये ही ओळ आलेली आहे. चित्र उभं राहिले की नाही आपल्या डोळ्यासमोर. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. ते सर्वप्रथम ते सूर्यप्रकाश घेतात. सूर्याचं सर्वप्रथम प्रकाशाचं स्वागत करण्यासाठी झाडच उपलब्ध असतात. हे या ठिकाणी उपमा दिलेली आहे. पुढचं आहे दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि तेच असतात की सूर्यप्रकाश जो आहे तो सर्वात शेवटपर्यंत सांभाळून ठेवतात. तिसरा प्रश्न विचारलेला होता. द पोएट रेफर्ड ट्री ॲज द काइंडेस्ट थिंग फ्रॉम द पोएम. पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स द अदर. झाड हे प्रामाणिकच आहे हे कोणत्या कवितेमध्ये आलेल्या 5 गोष्टींवरून तुम्ही सिद्ध करू शकतात. तर ही 5 या ठिकाणी जमा केलेली आहेत बघा विद्यार्थ्यांनो मी. ट्रीज स्प्रेड शेड फॉर स्लीपी काउज. जनावरांना काय करून देतात? ते शेड, निवारा उपलब्ध करून देतात. सावली उपलब्ध. शेड म्हणजे काय? सावली. सगळीकडे सावली पसरवतात की त्याच्या झाडाखाली आपल्याला बघा गुरढोरं जी आहे, जनावरं जी आहे ती झोपताना दिसतात. म्हणून मग जनावरांना काय करतात? ते स्प्रेड, शेड जे आहे ते, सावली जी आहे ती देतात. दे गिव्ह अस फ्रूट. फळं पण देतात. बर्ड्स गॅदर अमंग ट्रीज बो. आणि पक्षी झाडाच्या फांद्यांवर घरटी बांधतात. ट्री डू नॉट हार्म. झाडं आपल्याला काही इजा करत नाहीत. ट्री गिव्स वूड टू बिल्ड हाऊसेस. आपल्याला लाकूड उपलब्ध करून देतात घर बांधण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे ट्रीज डू नॉट हार्म. आता आपल्या दारापुढे एखादं झाड उगवलं आणि छोटंसं, आपल्याला ते नको असेल, आपण उपटून फेकतो, तर मग ते झाड आपलं काय रिॲक्ट करतं का? तुम्हाला उपटलंस ना, थांब मी तुला पळूनच घेतो. असं नाहीये विद्यार्थ्यांनो. झाडला आपण तोडलं, त्याच्या फांद्या तोडल्या, त्याची कळ्या तोडल्या, फुलं तोडले, फळं तोडून घेतले अर्धी कच्ची, तरी झाड काहीही बोलत नाही. सगळं सहन करतो. आणि विशेष म्हणजे अजून तो सर्वांना सारखंच काय करतो? पानं, फुलं, फळं आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो. तर म्हणून मग कवीने झाडाला काय म्हटलेलं आहे? काइंडेस्ट थिंग्स म्हटलेलं आहे, प्रामाणिक. कळली ही ऍक्टिव्हिटी? पुढचं फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. आता व्हॉट डू मीन बाय डिस्क्राईब? विच मीन ऑफ डिस्क्राईब इज इन ऍडजेक्टिव्ह. यालाच ऍडजेक्टिव्ह म्हणतात. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? अ वर्ड दॅट टेल्स अस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतात. ऍडजेक्टिव्ह असं, विशेषण असं म्हणतात. मग आता ही सगळी काय दिलेली आहेत? काऊज, न्यू बर्ड, सन, ललबाय, ट्रीज, हे सगळे काय विद्यार्थ्यांनो? नाउन आहेत. मग याच्या संदर्भामध्ये कवितेने मध्ये
काय काय डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेले आहेत, काऊच्या संदर्भात काय डिस्क्रायबिंग आहे, विशेषण काय वापरलेली आहेत या नाऊनला, तर ती तुम्ही कवितेमधून शोधून लिहायची आहे. या ठिकाणी बघा काऊसाठी काय वापरलेलं आहे, स्लीपी, झोपण्यासाठी निवारा उपलब्ध करून देतं झाडाच्या फांद्या. काऊसाठी काय वापरलंय मग, स्लीपी. न्यू बर्ड साठी काय वापरलंय, ग्रीन. सन साठी काय वापरलं, मॉर्निंग. ललबाय, ड्राउझी. ट्री, काइंडनेस. म्हणजे हे जे आहेत हे सगळे काय आहेत विद्यार्थ्यांना, नाऊन आहेत आणि याच्या संदर्भामध्ये हे सगळे काय आहेत, डिस्क्रायबिंग वर्ड आहेत. समजलं. पुढचं, पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. आता ह्या ज्या ओळी दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या 5 ओळी दिलेल्या आहेत. ह्या 5 ओळींना प्रत्येक ओळीला सिनॉनिम्स ओळ जी आहे ती सुद्धा काय करायची आहे, कवितेमधून शोधून लिहायची. आता याचा अर्थ तुम्हाला मराठीत समजला पाहिजे, तर तुम्हाला कवितेमधून लगेच ती ओळ याच्याच सारखं अर्थ असणारी ओळ लगेच तुम्हाला शोधता येईल. पहिली जी ओळ आहे, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडं निवारा प्राण्यांना उपलब्ध करून देतात. मग अशीच ओळ कोणती आलेली आहे, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊ. ही ओळ आलेली बघा कवितेमध्ये, तर त्याचा समानार्थीच ओळ आपल्याला या ठिकाणी लिहायचं. दुसरी काय आहे, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. झाडं सगळ्यांना अन्न उपलब्ध करून देतात. झाडाचं वैशिष्ट्य आहे तसं प्रत्येकाला अन्न उपलब्ध करून देतो आणि स्वतःचं अन्न स्वतःच उपलब्ध करून घेतो. हा त्याच्यातला प्रामाणिकपणा आहे विद्यार्थ्यांना. मग त्यालाच काय, ट्री गिव्हज अस फ्रूट इन लीव्हज अबव. अशा प्रकारे झाड जे आहे स्वतः पानांच्या स्वरूपामध्ये अन्न उपलब्ध करून घेतं स्वतःला आणि दुसऱ्यांना सुद्धा उपलब्ध करून देतं. तिसरं आहे, ट्रीज आर मोस्ट लवेबल. झाडं अतिशय काय असतात, प्रामाणिकता असतात पण आकर्षक पण असतात. त्याचप्रमाणे ट्रीज आर द मोस्ट लवेबल, त्याला सिनोनिम्स वर्ड लाईन, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. पुढचं चौथे आहे, किड्स लव्ह टू लिसन संग फ्रॉम ट्री. लहान मुलांना झाडांच्या पानांचा झाडांनी गायलेली गाणं आवडतात. तर झाड प्रत्यक्षात गाणं गुणगुणतं का, नाही, पण त्याच्या पानांची जी सळसळ आहे ते कवीने काय केलेलं आहे, उपमा दिलेली आहे अंगाई गीताची. तर ती ओळ कोणती आलेली आहे, दे हम अ ड्राउझी ललबाय. ते काय होतात, झाडांच्या पानांचे सळसळच्या आवाजाने त्यांना झोप लागते. पुढचं आहे, ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. झाडं जी आहेत ती साधं सुद्धा जीवन जगतात. अब्सोल्युटली करेक्ट. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ते कोणाला इजा करत नाही. त्याला तोडा, फेका, फांद्यांवर खेळा, ते झाड काही बोलत नाही. ते सिम्पली ग्रो होतं. समजली ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट, what living thing can cause harm to one another? Name any 5. आता कोणत्या अशा लिव्हिंग थिंग, सजीव अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या त्या आपल्याला हार्मफुल आहेत, तर त्या 5 ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या लिहायच्या आहेत. वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. मग झाडांना हार्मलेस असं का म्हटलेलं आहे, इजा न करणारा. तिसरा प्रश्न आहे, हॉलोन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st ऑक्टोबर. व्हॉट इज द सीझन देअर? वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लीव्स ऑन हॉलोन? आता मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की 31 ऑक्टोबरला पाश्चात्य देशांमध्ये आपण जसा होळी सण साजरा करतो त्याचप्रमाणे हॉलोन हा जो फेस्टिवल आहे, सण जो आहे, तो पाश्चात्य देशांमध्ये 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. मग तो का साजरा केला जातो, तुम्हाला काय वाटतं, ती पानं का जाळत असतील? आता या ठिकाणी बघा, प्रत्येक सण आणि उत्सव साजरा करण्यामागे एक काय असतो, जो पूर्ण मानव जातीला त्याच्यापासून फायदा व्हायला पाहिजे आणि त्याच्यामागे दुसरं कारण जे असतं ते शास्त्रीय कारण असतं की जेणेकरून मानवाचं जीवन कसं झालं पाहिजे, सुकर झालं पाहिजे, आनंददायी झालं पाहिजे, हेल्दी झालं पाहिजे. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि काय आहेत, प्रत्येक सण उत्सव दिलेले आहेत. पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे केले गेले पाहिजे. त्याचा विपर्यास किंवा त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण व्हायला नको. मग तुम्हाला काय वाटतं, आता होळी हा सण आपण साजरा करतो पण तो पर्यावरणपूरक करतो का? गणेशोत्सव साजरा करतो, हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे ज्याच्यातून पर्यावरणाची हानी व्हायला नको.
मग या जो सण साजरा केला जातो बर्न लीव्स, झाडाची पानं जाळून तो काय करतात, ते सण साजरा करतात. कोणत्या दिवशी? 31 ऑक्टोबरला. पाश्चात्य देशांमध्ये आपणही होळी सण साजरा करतो. तर मग आपण होळी का साजरी करतो? तुम्ही विचार करायचा आहे विद्यार्थ्यांनो आणि त्याची उत्तरं लिहायचे. पुढचं आहे, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट when evening changes into night. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? आता झाडं जी आहे, झाडांचा कोणता भाग जो सूर्यप्रकाश तो साठवून ठेवतो, सांभाळून ठेवतो आणि when evening changes into night, जेव्हा संध्याकाळीचं रूपांतर रात्रीत होतं, परंतु झाडाचा असा कोणता भाग आहे तो सूर्यप्रकाश त्याच्याकडे काय करतो, साठवून ठेवतो, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. Write it in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. विद्यार्थ्यांनो, झाडाच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या मराठी कविता तुम्हाला जर मिळाल्या तर त्या सुद्धा वहीमध्ये लिहायच्या आहे आणि त्याच्यापैकी 2 जे कडवे आहेत त्याचं इंग्लिशमध्ये काय करायचं आहे, लिहायचे आहेत. बघा तुम्हाला मिळाल्या तर लिहा, कंपल्शन नाही. 8वा आहे, your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make a space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor, trying to stop him from having it cut down, beginning with the following. या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, संभाषण लिहायचे विद्यार्थ्यांना. कशा संदर्भात संभाषण लिहायचे की तुमचा जो शेजारी आहे तो शेजारी काय करतो आहे, त्याच्या दाराशी असलेला मोठा वटवृक्ष तो कापून टाकतोय आणि कशासाठी कापतोय तर त्या ठिकाणी त्याला नवीन बिल्डिंग उभारायची. आता याच्यातून तुम्हाला संदेश द्यायचा आहे काय, सेव्ह ट्रीज सेव्ह अवर एन्व्हायरमेंट. तर झाडांचं वृक्षतोड जी आहे ती थांबवा आणि पर्यावरण वाचवा. तर त्या संदर्भात तुम्हाला इमेजिन करायचंय, तर्क करायचा आहे. प्रत्यक्षात असं घडतं पण आपल्याला काय करायचं, इमेजिन करायचं आणि कन्व्हर्सेशन संभाषण लिहायचं. पहिलं तुम्हाला दिलंय मायसेल्फ. तुम्ही सुरुवात करा. गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप डाऊन. मला अतिशय दुःख होतंय आणि मी खूप नाराज आहे दादा, कारण तुम्ही जे आहे ते अतिशय जुनं वटवृक्ष तोडता आहात. आता तुमचा शेजारी आहेत, तुम्हाला उत्तर देतो, येस यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. बट आता अशा प्रकारे तुम्ही वाढवत जायचं आहे आणि तुमचं म्हणणं त्यांना पटवून द्यायचं. समजलं नाही? हे बघा तुमच्यासाठी मी उत्तर दिली आहे. व्हॉट लिव्हिंग थिंग कॅन कॉज हार्म टू वन अनदर. आता कोणते कोणते लिव्हिंग थिंग्स आहेत, 5 तुम्हाला लिहायला सांगितले. ते ॲनिमल्स आहे, काही जे प्राणी आहेत ते आपल्याला काय करतात, इजा करतात, इजा पोहोचवतात. ह्युमन्स आहे, मनुष्य प्राणी सुद्धा इजा पोहोचवतो बरं का आपल्याला. कोरोना तर त्याच्याचमुळे आलेला आहे. एलिमेंट्स ऑफ नेचर, काही जे निसर्गामधल्या दरी असेल, काटेरी झुडपं असतील, अणुकुचीदार दगड असेल, मोठ्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या नद्या असतील, त्या कसं आहे त्या सुद्धा काही निसर्गाचा काही जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला काय असतो, कसं असतो, त्रासदायक असतो, हार्मफुल असतो. इन्सेक्ट्स, काही कीटक असतात आणि ॲक्वेटिक ॲनिमल्स यांच्यापासून आपल्याला इजा होऊ शकते. अशा 5 सजीव गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या होत्या. पुढचा जो प्रश्न होता की झाडाला इजा न पोहोचवणारा असं का म्हणतात. बिकॉज दे डू नॉट हार्म एनीवन, दे हेल्प अदर लिव्हिंग बीइंग इन ऑल द वे दे कॅन. झाडं प्रत्येकालाच विविध प्रकारे मदत करत असतात आणि म्हणून मग ते कोणाला त्रास देत नाही, उलट मदतच करत असतात. त्रास दिला तरी ते सहन करतात आणि म्हणून मग झाडाला काय म्हटलेलं आहे, हार्मलेस. आणि मी सांगितलं होतं की 31 ऑक्टोबरला पाश्चात्य देशांमध्ये हॉलन सारखा सण साजरा केला जातो, झाडांची पानं जाळून. आता या ठिकाणी झाडांची पानं का जाळली जातात, कारण पानांची पडगळ झालेली असते, पानं जमिनीवर पडलेली असतात, ती वाळलेली असतात, सुकलेली असतात आणि त्याच्यामधून जाळण्यामधून जो फ्लेम आणि स्मोक निघतो, इट विल बी always helpful to protective and cleansing powers
and are also used for division. आता या ठिकाणी तुम्हाला बघा प्री फॉल सीझन जो आहे, लास्ट डेज ऑफ ऑटम, शरद ऋतूमध्ये प्री फॉल सीझन येतो आहे की नाही, आणि मग शरद ऋतूमध्ये झाडांच्या पानांची काय होते, पडगळ होते. आणि तोच इन द बिगिनिंग ऑफ विंटर थंडी पण असते. म्हणजे थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी, आणि आपण वैशिष्ट्य काय बघितलंय, नाईट लॉंगर, अंधार असतो, थंड वातावरण असतं, सगळीकडे अंधार, काळकुट्ट अंधार असतो, आणि मग हे झाडांची पानं जाळल्यामुळे दोन फायदे होतात. एक तर म्हणजे त्या धुरामुळे वातावरणामध्ये जे दूषित कीटक जे असतात ते सुद्धा काय होतात, मरून जातात, आणि ती जी फ्लेम असते त्याच्या उजेडामध्ये काय होतं, वाट दिसते, आणि म्हणून या ठिकाणी काय करत असतील, पानं जाळत असतील. ठीक आहे, आलं लक्षात या प्रश्नांची उत्तर. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनो पान नंबर 15 वरचं, पान नंबर 15 वरची लँग्वेज स्टडी. आता या लँग्वेज स्टडी मध्ये आपल्याला काय शिकायचंय, डिग्री ऑफ कंपॅरिझन. तर म्हणून मग तुम्ही काय करायचंय विद्यार्थ्यांनो, पान नंबर 15 आणि 16 वाचून ठेवा. स्टिल देन स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.